अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, त्यांनी खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सातत्यानं वैज्ञानिक विचारसरणीचे प्रयत्न केलेले आहेत. आणि आज यवतमाळमध्ये सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी प्राध्यापक श्याम मानव यांचं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि व्याख्यानाचा विषय होता बुवा तिथे बाई. आणि या संदर्भात त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही पक्षांना पटकवण्याचं काम माननीय मानव सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर, यवतमाळच्या या कॉटन लँडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. काय यवतमाळकरांना आपण या माध्यमातून उपदेश देणार आहात? जादूटोणा विरोधी कायदा झाला महाराष्ट्रामध्ये, त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही, त्याचा प्रचार प्रसार योग्यरित्या झाला नाही, म्हणून खरात सारखे बाबा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फुफावू शकले. आणि मग तिथे बुवा तिथे बाया खरात सारख्याच बाबांना स्त्रिया का बळी जातात असा विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर प्रबोधन करावं लागतं आहे. हे काम खरं म्हणजे सरकारचं आहे, सरकारच्या कमिटीचं आहे, ज्याचा मी अध्यक्ष आहे, त्या कमिटीचं हे काम आहे. बरोबर. पण ती कमिटीच काम करत नसल्यामुळं, सरकार काम करत नसल्यामुळं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि जसं या ठिकाणी बिरसा मुंडा क्रांती दल सोबत आलं त्या पद्धतीनं अनेक सामाजिक संघटनांना सोबत घेऊन हे प्रबोधनाचं काम आपण करतो. महाराष्ट्रभर या पद्धतीचं जनजागरण अभियान आता सुरू आहे. सर, मध्यंतरी व्याख्यानामध्ये तुम्ही जयंत पाटलांचा उल्लेख केला होता की खऱ्याच प्रकरणामध्ये जयंत पाटील सुद्धा इन्क्लूड आहेत. हा, त्या पद्धतीच्या बातम्यासारख्या येत आहेत. अनेक राजकीय पुढारी आहेत. एकनाथ शिंदेच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला होता. हो, एकनाथ शिंदे सुद्धा गेलेच होते बाबाकडे. खरात बाबा यांच्याकडे. हा, ते जाहीरच आहेत. महिलांना काय उपदेश द्याल शब्द? मी एवढंच सांगेल या निमित्तानं की कोणीही बाबा हा बोंधू नसतो. जो स्वतःला बाबा म्हणतो स्वतःमध्ये दैवी शक्ती असा आभास निर्माण करतो, स्वतःमध्ये दिव्य शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, देव त्याच्यावर प्रसन्न आहे आणि तो इतरांना त्याचा फायदा देऊ शकतो असा आभास निर्माण करतो, ते सगळेच्या सगळे बदमाश असतात. म्हणजे प्रत्येकच बाबा बदमाश असतो, याला कुणी अपवाद नसतो. आणि एकही बाबा स्त्रियांच्या भानगडीपासून वाचत नाही. त्यावेळेस स्त्रियांना माझी एकच विनंती आहे की कोणत्याही बाबाकडे जाऊ नका, कारण तो प्रत्येक स्त्रीसोबत तर काही संबंध ठेवत नाही, तिचं शोषण करत नाही. लाखो स्त्रिया बाबांकडे जातात, त्यापैकी काही हजार स्त्रियांचं तो शोषण करतो. पण एकदा हे आता बाहेर आलं, कारण अलीकडच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हे बाहेर यायला लागलेलं आहे, तर मग तुम्हाला मात्र तुम्ही केवळ बाबाकडे जाता म्हणूनही तुमची बदनामी होईल. आणि म्हणून तुम्ही बाबाकडे जाऊच नका. त्यातून जाऊन कोणताही फायदा तुम्हाला मिळणार नाही, बदनामीशिवाय काही वाट्याला येणार नाही. याकरता अशोक बाबा खरातच्या प्रकरणाच्या निमित्तानं तुम्ही जागृत व्हा आणि बाबांकडे जाणं थांबवा. हे होते प्राध्यापक श्याम मानव, जे खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रामध्ये एक प्रखर वक्ते, लेखक आणि उत्तम पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं. आज यवतमाळच्या कॉटन लँडमध्ये यवतमाळ अपडेटच्या माध्यमातून मी त्यांचे स्वागत करते. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.